श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. स्वामींची कृपा तुम्हा सर्वांवर राहो ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर आता श्रावण महिना सुरू झालेला आहे, व्रतांची लगबग सुरू झालेली आहे. तर आता आपण पाहूयात जीवती पूजा आणि श्रावण शुक्रवारचे काय महत्त्व आहे ते. तर नमस्कार मैत्रिणींनो, श्रावण महिना सुरू झाला की आपल्या घरात सणांची आणि व्रतांची लगबग सुरू होते. श्रावणातील प्रत्येक वाराला एक वेगळं महत्त्व आहे. आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यातल्या शुक्रवारचे अत्यंत फलदायी व्रत म्हणजे जीवतीची पूजा. जीवतीची पूजा का करतात, तिचे महत्त्व काय आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सोप्या भाषेत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. तर श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जीवती या देवीचे चित्राचे पूजन केले जाते. जीवती किंवा जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी, रक्षण करणारी माता. ही देवी लहान मुलांचे सर्व प्रकारच्या वाईट आजारांपासून, संकटांपासून आणि वाईट शक्तीपासून रक्षण करते अशी आपली पारंपरिक श्रद्धा आहे. ज्या मातांना आपल्या मुलांचे आरोग्य उत्तम हवे आहे, त्यांचे आयुष्य वाढावे असे वाटते, त्या सर्व माता शुक्रवारी हे व्रत अत्यंत श्रद्धेने करतात. तर आपण बाजारातून जे जीवतीचे चित्र आणतो त्यात केवळ जीवती माता नसते. त्या चित्रात अनेक देवांची चित्रे असतात ज्यांचे श्रावणात विशेष महत्त्व आहे. डाव्या बाजूला नरसिंह अवतार असतो. तर हिरण्यकश्यपूचा वध करणारे भगवान नरसिंह दिसतात. ते बाळ प्रल्हादाचे रक्षण करते आहेत, म्हणून त्यांची पूजा आपल्याला करायची आहे. परत नंतर मग कालिया नाग दिसतो आपल्याला उजव्या बाजूला. श्रीकृष्ण कालिया नागाचे मर्दन करताना दिसतात, जे नागपंचमीचे प्रतीक आहे. कारण की या दिवशी नागपंचमी ही असते आणि त्याच दिवशी हे जीवती माताचे चित्र आपल्याला चिकटवायचे असते आणि त्याची पूजा करायची असते. जीवती माता मध्यभागी पाळण्यात बाळ आणि बाजूला मोले खेळणारी जीवती माता दिसते. आणि बुध आणि बृहस्पती म्हणजे खाली हत्तीवर बसलेला बुध आणि वाघावर बसलेला बृहस्पती देव दिसतात. श्रावण बुधवारी आणि गुरुवारी यांच्या पूजेचे महत्त्व असते. तर आता आपण पाहणार आहोत पूजाविधी कसा करायचा असतो किंवा त्याची तयारी कशी करायची असते. श्रावणाच्या शुक्रवारी सकाळी लवकर उठून घर आणि देवघर स्वच्छ करायचे आपल्याला. जीवतीचे चित्र भिंतीवर किंवा पाटावर उत्तर दिशेला तोंड करून लावायचे आहे. चित्रातील जीवती माता, नरसिंह, श्रीकृष्ण आणि बुध आणि बृहस्पती यांना हळद, कुंकू आणि अक्षता वाहायच्या आहेत आपल्याला. चित्राला सुवासिक फुले आणि विशेषतः सुताची माळ किंवा कापराचे वस्त्र किंवा जानवे अर्पण करायचे. तुपाचा दिवा लावायचा आहे, तेलाचा लावला तरीही चालतो. अगरबत्ती लावून देवीची आरती करायची आहे. आजच्या दिवशी देवीला चण्यात भिजवलेल्या डाळीचा किंवा पुरणपोळीचा, खीरपुरीचा नैवेद्य दाखवला जातो. अर्थात कुठलाही गोड नैवेद्य देवीला दाखवला जातो. पूजा झाल्यानंतर जीवतीची कहाणी आवर्जून वाचायची किंवा ऐकायची आपल्याला. तुम्ही मोबाईलवरही ऐकू शकता, तुम्हाला वाचायला वेळ नसेल तर. यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळते. संध्याकाळी घरातील सर्व मुलांना पाटावर बसून त्यांचे औक्षण करायचे आहे. त्यांच्या कपाळावर टिळा लावून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी जीवती मातेकडे प्रार्थना करायची आहे. या दिवशी सुवासिनींना घरी बोलावून हळद, कुंकू आणि हरभऱ्याची लाडू किंवा ओटी दिली जाते. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही जीवती मातेची पूजा करायची आहे आणि हे चित्र आपल्याला नागपंचमीच्या दिवशी आणून घरात लावायचे आहे. तर मैत्रिणींनो, अशी ही साधी, सोपी पण मनाला शांतता देणारी जीवतीची पूजा तुम्हीही या श्रावणात शुक्रवारी नक्की करा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या आणि श्रावणी शुक्रवारच्या हार्दिक शुभेच्छा. नागपंचमीच्याही तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.